ठीक आहे. आज आपलं 132वं लेक्चर आहे आणि आज आपण सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरी निमित्त आज हे लेक्चर घेतोय. त्यांना आपण एक ट्रिब्यूट पे करतोय, ग्रॅटिट्यूडच्या हिशोबाने आपण आज हे लेक्चर अटेंड करतो. हे क्लास असून एक इन्फॉर्मेशन आपण शेअर करणार आहेत मी माझ्या साईडने. तर त्याचबरोबर का सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचं महत्व किंवा यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे बुद्धिझमसाठी किंवा रिवायवल ऑफ बुद्धिझमसाठी हे आपण आज क्लासमध्ये थोडक्यात बघणार आहोत. ठीक आहे. मग मी इंट्रोड्यूस करताना सांगितलं धम्मसंज्ञांच्या या पर्यायी क्लासमध्ये पर्यायी म्हणजे थेरी सांगितलं. पर्यायी नंतर येते काय, आता आपण थेरी शिकलोय बरोबर. स्कूलमध्ये काय करतो आपण, ओके, लॅबमध्ये गेल्यानंतर आधी आपण क्लासमध्ये थेरी शिकतो, मग आपण प्रॅक्टिकल्स करतो, राईट. ठीक आहे. मग येते पटीपत्ती. पटीपत्ती आल्यानंतर आपण प्रॅक्टिकल करतो. कसलं प्रॅक्टिकल करू मग आपण, पर्यायी आता आपण क्लासमध्ये शिकतोय, राईट. मग त्याच्या उसके बाद आएगा प्रॅक्टिकल. देन व्हॉट वी डू इन प्रॅक्टिकल्स. ओके, जर आपण धम्माचे थेरी शिकतोय, पर्यायी शिकतोय, मग प्रॅक्टिकल मध्ये काय करू आपण. सब लोग बोल सकते, सांगू शकतात. एक्सपेरिमेंट. ओके, बट एक्सपेरिमेंट ऑफ व्हॉट, काय करायचं तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये काय करायचं. ओके ओके, लॅब मध्ये आपण एक्सपेरिमेंटच करतो, पण डे टू डे लाईफ मध्ये जेव्हा आपण धम्म शिकतोय, पर्यायीचा अभ्यास, धम्माचा अभ्यास करतोय, थेरीचा अभ्यास करतोय, इन शॉर्ट आपण सुत्त शिकतोय, एखाद्या कथा ऐकतोय, राईट, बुद्धांबद्दल अजून माहिती जाणून घेतोय. देन इट कम्स टू अबाउट प्रॅक्टिकल. आता मग प्रॅक्टिकल मध्ये काय करायचंय. मेडिटेशन. मेडिटेशन, राईट. मी फक्त शब्द फिरवले. ओके, डे टू डे लाईफ वी आर युजिंग पण हा प्रॅक्टिकल्स ऑफ व्हॉट की हो, सील, समाधी अँड पय्या. ठीक आहे. बुद्धिझमचे 3 बेसिक गोष्टी ज्याच्यावरती पूर्ण धम्म आहे. शील बेस आहे. शील नसेल तर समाधी होणार नाही, समाधी नसेल तर पय्या, जो समिट आहे. ठीक आहे. ओके, जो पीक पॉइंट आहे, समिट आहे जो आपला पय्येचा, तिथपर्यंत कोणी जाऊ शकत नाही. ठीक आहे. शील इम्पॉर्टंट आहे. धारे ती धम्म असं म्हणतात. ठीक आहे. धम्माची डेफिनेशन काय, एक मिनिट. धारे ती धम्म, धम्माचे डेफिनेशन काय, धारे ती धम्म. तर आपण फक्त धम्म बोलू लागलो. मला पण सांगतो, मी इथे बसून मोठ्या मोठ्या बाता केल्या आणि जर माझं प्रॅक्टिकल बरोबर नसेल, माझं आचरण बरोबर नसेल तर फायदा नाहीये. सेम अप्लाइज टू यू, की जेव्हा आपण फक्त धम्म ऐकत याने निब्बाणाला नाही पोचणार आहे, राईट. थेरी ऐकत निब्बाणाला नाही पोच, ते थोडंफार हेल्प करेल ओके फ्युचर मध्ये, पण ऐकल्यानंतर त्याला आता प्रॅक्टिकल मध्ये उतरवायचं. ठीक आहे. ओके, सो मग पर्यायी आपण शिकतोय, पटीपत्ती आपण प्रॅक्टिकल करतोय. मग काय प्रॅक्टिकल आहे, सील आहे, समाधी आहे आणि पय्या आहे, बरोबर. सील फाउंडेशन आहे. ज्याचा शील स्ट्रॉंग नसेल ना, तो अजिबात ध्यान साधना करू शकत नाही. आणि म्हणून ध्यान साधना करणं पण काय इम्पॉर्टंट आहे की हे स्वतःसाठी मोस्टली मेन असं होतं. ध्यान साधना करताना आपण सेल्फ रिअलायझेशन करतो की हो, की बाबा आपल्याला जमतंय का, आणि जमते तर कितपत जमतंय, बरोबर. ध्यान करत असताना मग पुढे पय्या, हायर लेवलला जाते पय्या. ठीक आहे. म्हणून शील खूप इम्पॉर्टंट आहे. रोज ऍटलिस्ट पंचशिलाचं पालन केलंच पाहिजे. पंचशिलाचं पालन नसेल तर आपण स्वतःला उपासक उपासिका म्हणू शकत नाही. ठीक आहे. बेसिक एक रिक्वायरमेंट आहे. जर तुम्ही उपासक उपासिका स्वतःला म्हणत असाल तर त्यासाठी पंचशील असणं खूप महत्वाचं आहे डे टू डे लाईफ मध्ये. ओके, डेली असलं पाहिजे. पर्यायी झालं, पटीपत्ती झालं. ओके, आणि हे आपल्याला अल्टिमेटली मग पुढे निब्बाणाला घेऊन जाईल. ठीक आहे. आजचं आपलं लेक्चर आहे, म्हणून दिवसातनं 2 वेळेस ध्यान करणं खूप महत्वाचं आहे. हे मी स्वतःला पण सांगतोय, माझे पण कधी कधी खाडे होतात. ठीक आहे, पण हे खूप गरजेचं आहे. ओके, आज आपलं लेक्चर आहे सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्याबद्दल. ठीक आहे. का, आणि आज त्यांचं 208वी जयंती किंवा बर्थ अॅनिव्हर्सरी आपण असं म्हणूया. ओके, मी जेव्हा पाली डिपार्टमेंट मध्ये शिकत होतो तर डॉक्टर योजना भगत यांच्याकडनं एक नवीन ऍस्पेक्ट म्हणजे बुद्धिझम मध्ये पण आर्किओलॉजी आहे, बुद्धिझम मध्ये पण आर्किटेक्चर आहे. ठीक आहे, हे शिकायला मिळालं. ठीक आहे. आणि थँक्यू सो मच, की मला असं वाटतं, हे माझं मत आहे की सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना जर महाराष्ट्रात परत कोणी जिवंत केलं, मी रिपीट करतोय, कारण की 10 वर्षा पहिले सर अलेक्झांडर कनिंगहॅम कोणाला काय अजिबात माहिती नसेल, फक्त काही आर्किओलॉजिस्टला माहिती असेल. ठीक आहे. पण महाराष्ट्रामध्ये जर
सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना परत कोणी जिवंत केलं असेल ओके, तर ते डॉक्टर योजना भगत आहे, त्यांना त्यांचं श्रेय गेलंच पाहिजे. का गेलं पाहिजे? कारण की मी डिपार्टमेंटमध्ये मागच्या 10 वर्षापासून शिकत असताना आम्ही म्हणजे ह्या दिवशी त्यांची बर्थ अॅनिव्हर्सरी आम्ही डिपार्टमेंटला आम्ही साजरी करायचो आणि मग त्यांच्याबद्दल अजून 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 माहिती मिळू लागली. का एवढं महत्वाचं आहे? राईट. ओके, आता बुद्ध बुद्ध झालेत ओके, स्टार्टिंग फ्रॉम बुद्ध गया टिल कुशीनगर ओके. ह्या पूर्ण 45 इयर्स मध्ये ते कुठे कुठे गेलेत? कोणी सांगेल कुठे कुठे गेलेत? म्हणजे मोस्टली इम्पॉर्टंट साइट्स कोणत्या कोणत्या आहेत? कोणी सांगेल? शेअर करेल? बुद्ध या ठिकाणी गेलेत. श्रावस्ती. ओके, श्रावस्ती. बुद्ध गया. येस येस. मगध. ओके, मगध वॉज द किंगडम ओके वी कॅन से. अँड त्याच्यामध्ये राजगृह होता, नालंदा होता, राईट. खूप ओके. अजून मगध मध्ये फिरले भगवान. येस येस राईट, मगध मध्ये फिरले. अजून सारनाथ हो गया. अजून श्रावस्ती झालं. लुंबिनी हो गया. कपिल वस्तू हो गया. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे ठीक आहे. आता मला प्रश्न असा पडलाय की जर आज ओके टुडेच्या आपल्या या आजच्या दिवशी जर याच्यापैकी एक पण साईट म्हणजे आपण ज्या साईट्स आहेत म्हणजे जागा आहे त्या आतापर्यंत जर डिस्कवर झाल्याच नसतात तर काय झालं असतं मग? ओके, आता आपण डिस्कशन करूया, मग मी टॉपिक वरती येतो. ठीक आहे. समजा आज तुम्हाला मला बुद्ध गया काय माहितीच नसतं, सारनाथ काय माहितीच नसतं, राईट. श्रावस्ती काय कोणाला काहीच पत्ता नाहीये. ओके, सनकिस्ता, लिंबुनी, कपिल वस्तू सगळ्या इम्पॉर्टंट साइट्स कोणाला माहितीच नसलं असतं समजा, ते काय झालं असतं? काय झालं असतं? आपण डिस्कशन करतोय. ठीक आहे, इथे राईट अँड रॉंग आन्सर नाहीये. ओके, आपण डिस्कशन करू शकतो. काय वाटतं तुम्हाला जर नसलं असतं माहिती आपल्याला आतापर्यंत तर आपल्याला नाही माहिती असलं की बुद्ध कुठे गेले. ओके, बुद्ध कोण होते हे आपल्याला माहिती पडलंच नसतं, राईट. आहे की नाही बाबा? मग जेव्हा बुद्धच माहिती नाहीये मग बुद्धांनी काय केलं हे पण माहिती नसलं असतं. ओके, इम्पॉर्टन्स काय किंवा म्हणजे एकदम ते काय ते झालं असतं एकदम म्हणजे पार इतिहासात जमा झालं असतं. बुद्ध काय, बुद्धांचा धम्म काय, नंतर सम्राट अशोकांचे पिलर्स असतील की काय असतील, काहीच नसलं असतं ना. आज आपण बुद्धिस्ट पण मला वाटतं नसलो असतो. ठीक आहे, कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून ओके नाही नसलो असतो, आपल्यापर्यंत धम्म आला नसता, आपल्यापर्यंत मे बी आपण परत त्या अवस्थेमध्ये ठीक आहे किंवा इतका चांगलं जीवन नसलं असतं जर बुद्धिझम आपल्याला माहिती नसलं असतं तर. मग मी म्हणेल की हो, यांच्यामुळे ना ओके, हा जो फोटो तुम्ही बघतायत यांच्यामुळे आज आपल्याला बुद्धांबद्दल खूप जास्त माहिती आहे. जर मी असं म्हणेल तर काय वाटेल तुम्हाला? अरे यांच्यामुळे, राईट. अरे यांच्यामुळे हो. जर बुद्धिझम मी असं एक माझी लाईन फ्रेम करेल की हो की जर आज भारतामध्ये बुद्धिझम आहे समजा तर यांचं खूप मोठं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, रिवायवल ऑफ बुद्धिझम मध्ये मी असं म्हणेल. कसं कॉन्ट्रीब्युशन हे आपण आज बघूया. ओके, मी पहिले सांगितलं जर ह्या सगळ्या इम्पॉर्टंट साइट्स या जर डिस्कवर झाल्याच नसतं. ठीक आहे, आता माझ्यासोबत टूर मध्ये फक्त संगीता ताडे मॅडम होत्या, अजून कोणी नाहीये. ठीक आहे, काय होतं माहितीये जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो आमच्या कॉलेजमध्ये आर्किओलॉजी बद्दल, तेव्हा आमच्या मॅमने शिकवलं की बाबा आर्किटेक्चर असं काम करतं. ठीक आहे, मग रॉकेट आर्किटेक्चर आहे आणि मग स्ट्रक्चर आर्किटेक्चर आहे आणि मग त्याच्यामध्ये स्तूप कसं बिल्ड होतं किंवा मग स्तूप एक्सकेवेट करण्याच्या आधी ते कसं दिसतं समजा. ओके, मग तुम्हाला कळणार सुद्धा नाही की इथे स्तूप असेल म्हणून. कसं असतं स्तूप? तुम्हाला वाटेल की इथे नॉर्मली एक टेकडी आहे बरोबर, 50 फुटापर्यंत किंवा 25-30 फुटापर्यंत एक मोठी टेकडी आहे. ओके, आणि झालं काय, इतके 1000, 1500, 2000 वर्ष झाले तिथे काहीच काम नाहीये, तिथे काहीच मेंटेनन्स नाही. तर काय वाटतं माहितीये की ती नॅशनल टेकडी आहे आणि तिथे मोठे 50, 60, 100 वर्षाचे झाडं सुद्धा त्याच्यावरती बनलेले आहेत. कळलं? मग कोण म्हणेल की इथे स्तूप आहे, राईट.
मग हाच एक अभ्यास आहे आर्किटेक्चरचा, की अशामुळे मग लोकांना स्तूप काय ते माहिती नाही. आम्ही स्वतः जेव्हा धम्म टूर मध्ये होते, बरेच असे साइट्स आहे जिथे बरेच असे साइट्स आहे की ज्या ठिकाणी स्तूप एक्सकेवेट बरोबर झाले नाही आणि दिसते की हे स्तूप आहे. ठीक आहे. मग आता हे जे स्तूप खोदण्याचं किंवा स्तूप शोधून काढण्याचं काम जे केलं सगळ्यात आधी तर ते आहेत सर अलेक्झांडर कनिंगहॅम. ओके. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना आपण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे फादर म्हणतात, की त्यांनीच हे सुरू केलं. मे बी त्यांनी कामाला सुरुवात केली, त्यांनी काम सुरुवात केलं, त्यांनी त्यांचे रिपोर्ट सरकारला दिलेत, ओके, त्यावेळेच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला, आणि मग त्यांना वाटलं की यार असं एक डिपार्टमेंट असलं पाहिजे. मग यांच्याच देखरेखमध्ये पुढे एक डिपार्टमेंट बनवण्यात आलं. ठीक आहे. त्यांनी कामाला सुरुवात करून टाकली होती. आता कसं मी ते सांगतो आधी. सर अलेक्झांडर कनिंगहॅम हे ब्रिटिश अधिकारी. ओके. सर अलेक्झांडर, तुम्हाला फोटो दिसतो यांचा. ठीक आहे. ऍक्च्युली इंटरनेटवरती यांचे फोटोज नाहीये, कारण की हे 19th सेंचुरीच्या सुरुवातीची गोष्ट होते. ओके. नंतर हा जो फोटो तुम्ही बघतायत हे खूप चांगले आर्टिस्ट आहे संदीप भगत, त्यांनी बनवलेला आहे. ठीक आहे. माझे खूप चांगले परिचयाचे आहेत आणि ओके, त्यांनी हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो वरून त्यांनी हा एक आर्ट बनवला आहे. ठीक आहे. ओके. सर अलेक्झांडर कनिंगहॅम. आता गोष्ट अशी आहे, एक मिनिट मी इकडे हे प्रेझेंट करतो. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते बरं. ओके. कोणाला माहिती होतं आधी कनिंगहॅम बद्दल, सर कनिंगहॅम बद्दल? नाही सर, नाही सर. खूप नवीन आहे. म्हणजे आता मला वाटतं की या 1-2 वर्षांमध्येच बरेच मला वाटतं व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला खूप मेसेजेस येत आहेत. पण मी जेव्हा डिपार्टमेंटला गेलो, मला सुद्धा म्हणजे 2012-13 ची गोष्ट, मला सुद्धा यांच्याबद्दल काही माहिती नव्हतं. आणि जसा जसा अभ्यास होत गेला तसं कळलं की अजून खूप लोक आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला धम्म शिकण्यासाठी खूप इझी झालंय, खूप सोपं झालंय. अजून खूप लोकांनी कॉन्ट्रीब्युशन दिलंय. हे झाले तर नंतर अनागारिक धम्मपालजी आहेत, बाबासाहेब तर आहेतच. ठीक आहे. ओके, राईट. खूप छान. सर अलेक्झांडर कनिंगहॅम आपण यांच्याबद्दल बघतोय. सर अलेक्झांडर कनिंगहॅम ब्रिटिश सरकारमध्ये ते नोकरीला होते, आपण असं समजूया, खूप मोठ्या पदावरती. पण झालं कसं सुरुवात. सर अलेक्झांडर कनिंगहॅम, आज यांचा बर्थडे समजा. ओके. नंतर लंडन मध्ये शिकले. ठीक आहे. नंतर त्याच्यानंतर ते आले भारतामध्ये ऍट द एज ऑफ 19 वर्षाचे असताना आले. इंजिनियर होते. आणि तेव्हा बंगाल इंजिनियर्स म्हणून म्हणजे ब्रिटिश सरकारमध्ये बंगाल इंजिनियर्स मध्ये त्यांना पोस्ट मिळाली. त्यांनी तिथे कामाला सुरुवात केलं. तो वर्ष होता 1833. ठीक आहे. 1833 मध्ये इंडियामध्ये आले. ओके. आणि ऍट द एज ऑफ 19. आणि पुढे त्यांनी 28 इयर्स त्यांनी इंडियामध्ये काम केलं, त्यांची ड्युटी केली आपण असं म्हणूया. राईट. आता बंगाल इंजिनियर्स कुठे आलं? कोलकातामध्ये. ठीक आहे. कारण की जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी त्यांचं एक एपिसेंटर बनवलं होतं, काय? कोलकाता. मग कोलकातामध्ये मग पुढे जाऊन तेव्हा रिव्होल्ट झाला. ठीक आहे. 1857चा. मग त्याच्यानंतर ब्रिटिश एम्पायर अजून मोठं झालं, मग व्हॉइसरॉय वगैरे आले. ठीक आहे. ती पुढची गोष्ट आपण बघू. मग इथे हे काम करत असताना त्यांचा आधीपासून इंटरेस्ट होता अँटिक्विटीज मध्ये, एक पुरातत्व म्हणजे जुन्या गोष्टींमध्ये त्यांना भलताच इंटरेस्ट, कारण की स्वतः इंजिनियर होते. आणि त्यांनी झालं काय, त्यांनी असं म्हणतात की त्यांनी सगळ्यात आधी पहिली साईट त्यांनी जी डिस्कवर केली ती होती सारनाथची. ठीक आहे. जेव्हा ड्युटीमध्ये असताना खूप, त्याला आपण यंग बोलूया की कोणता इयर आहे तो, 1835 ते 1837. ओके. म्हणजे 1837च्या ह्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सारनाथ ही साईट डिस्कवर केली. सारनाथ मध्ये काय झालं? धम्मचक्र प्रवर्तन, फर्स्ट धम्म बुद्ध. राईट. त्यांनी ती साईट हे केली, म्हणजे एक्सकेवेट केली, आणि सारनाथ आपल्याला कळायला लागलं. एक फोटो आहे, मी फोटो शेअर करतो. ठीक आहे. तुम्हाला फोटो दिसतोय? हा फोटो कधी काढलेला आहे मला माहिती नाही, पण तुम्हाला दिसत असेल या फोटोमध्ये की सगळं तुटलेलं फुटलेलं आहे. तर तुम्ही बघाल इथे ह्या अशोकन पिलर आहे. राईट. तुम्हाला दिसतोय स्क्रीन मध्ये? ओके. उसके बाद आपला हे आपली राजमुद्रा आहे. ओके.
ओके, माझं सर्कल तुम्हाला दिसतं की आय डोंट नो. आणि नंतर इथे एक तुम्हाला कोपऱ्यात तुम्ही झूम कराल ना, तुम्हाला इथे आपल्या स्क्रीनच्या राईट एंडला बुद्धांची मूर्ती दिसते, बरोबर. ही मूर्ती इथे हो. ही आता सारनाथच्या म्युझियम मध्ये आहे. खूप मे बी मी ग्रुप मध्ये नाही टाकले, खूप सुंदर मूर्ती आहे. तर हे अशी साईड मिळाली. मागे तुम्हाला सारनाथचं खूप मोठी साईड आहे ऍक्च्युअली, आणि तिथे खूप काही सापडलं. ते आता सारनाथच्या म्युझियम मध्ये, आणि काही आता ब्रिटिशच्या आय थिंक नॅशनल म्युझियम मध्ये, आय थिंक ठीक आहे, लंडन मध्ये. ओके, खूप सारा आपल्या इंडियातला खूप सारा माल त्यांनी, म्हणजे स्पेशल आयटम त्यांनी त्यांच्या ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवले लंडन मध्ये. ओके, फर्स्ट साईट त्यांनी डिस्कव्हर केले ते होते आपल्या सारनाथ वाले. ठीक आहे. आणि ह्या टाइम मध्ये जेव्हा ते कलकत्त्यामध्ये राहत होते, तेव्हा एक स्कॉलर, ठीक आहे, जेम्स प्रिन्सेप, यांच्यासोबत त्यांची भेटघाट झाली. रोज भेटत होते, रोज त्यांच्या. आणि जेम्स प्रिन्सेप, तुम्ही नाव ऐकलंय, यांचा फोटो बघितलाय आधी? सर आपने बताया था ना. हो व्हेरी गुड निवांशी, व्हेरी गुड निवांशी, व्हेरी गुड. उनके पिलर्स दिखाए थे आपने. जेम्स प्रिन्सेप कोण होते? रिकॉर्डिंग केलं. हा, एक्झॅक्टली. उनने ब्राह्मणी में आपने दिखाया था हमको, ब्राह्मणी क्लास. व्हेरी गुड. जेम्स प्रिन्सेप ब्रिलियंट स्कॉलर. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी वेद शिकलेत, संस्कृत शिकलेत, खरोष्टी शिकलेत, इतर खूप सारा अभ्यास केला. त्यांच्याकडे एक पिलर आला. ओके, आणि ते डिकोड करण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात, मला आता एक्झॅक्ट नंबर आठवत नाहीये, 5 का 7 वर्ष ते फक्त रोज त्या पिलरकडे बघायचेत आणि शोधायचेत की यात काय लिहिलंय वेगळे. आणि एका दिवशी असं झालं की त्यांना दान शब्द हे झाला, त्यांनी शोधला दान शब्द कसा तरी, आणि मग त्यांनी पूर्णचा पूर्ण पिलरवरचं इन्स्क्रिप्शन त्यांनी डिकोड केलं. ठीक आहे, ही स्टोरी आहे. ठीक आहे. जेम्स प्रिन्सेप यांचा ब्राह्मी किंवा धम्मलिपी, ओके, धम्मलिपी डिकोड करण्यामध्ये यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे, जेम्स प्रिन्सेप यांचं. आणि मग त्याच्यानंतर सम्राट अशोक काय, बुद्ध काय, धम्म काय, अजून खूप चांगल्या प्रकारे भारतामध्ये पसरायला सुरुवात झाली. सम्राट अशोकांबद्दल पण म्हणजे ह्या पिलर्स मधनं जास्त माहिती मिळाली. आता सर अलेक्झांडर कनिंगहॅम हे जेम्स प्रिन्सेपला रोज भेटत होते. ओके, कारण की बंगालमध्येच म्हणजे कोलकातामध्येच राहत असताना हे सुद्धा तिथे कोलकात्याला एशियाटिक सोसायटी जी होती, ठीक आहे, तिथे ते एक म्हणजे तिथे कार्यरत होते, ते काम करत होते. आणि त्यांची आणि सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांची वारंवार भेट व्हायची. आणि सर अलेक्झांडर कनिंगहॅम असं म्हणूया की खूप प्रभावित झाले होते यांच्या अभ्यासावरून. मग त्यांना इंटरेस्ट आला कशामध्ये, बुद्धिझम मध्ये म्हणू, त्याच्यानंतर म्हणू पाली म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये अशोकन पिलर्स मध्ये म्हणू, याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला. आणि मग झालं काय, पुढे जितका पण टाइम सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी जे साइट्स त्यांनी एक्सकेव्हेट केल्या, ह्या मोस्टली बुद्धांच्या रिलेटेड किंवा बुद्धिझम रिलेटेड होत्या. असं मी वाचलं नाहीये, पण लेक्चर्स मध्ये ऐकलं की त्यांच्यावरती नंतर असे ब्लेम्स पण आले की तुम्ही फक्त बुद्धिस्ट साइट्स तुम्ही का डिस्कव्हर करतायत. ठीक आहे ना, असो. ठीक आहे, मग झालं काय, सारनाथ एक्सकेव्हेट केल्यानंतर आता हे जे ब्रिटिश अधिकारी होते हे रिपोर्ट्स लिहून पाठवायचे की हो आम्ही इथे अशी साइट्स हे केली आहे तर, आणि हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि याच्यावरती अभ्यास केला गेला पाहिजे. ते त्यांच्या जे सिनियर्स आहेत किंवा त्यावेळेसचा व्हाईसरॉय, मला लॉर्ड कनिंगचं नाव आठवत आहे, नंतर लॉर्ड मायो होता. ठीक आहे, त्यांनी लेटर्स लिहिलेत की यांना आपण जतन केलं पाहिजे, यांना आपण सांभाळून ठेवलं पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग बऱ्याचदा फंड नसताना सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी यांच्या स्वतःच्या पैशातून बरेच साइट्स यांनी हे केलेत, एक्सकेव्हेट केलेत. तर काय एक्सकेव्हेट केलं आपण ते एकदा स्टोरी बघूया. ओके, नंतर आता सर अलेक्झांडर कनिंगहॅम हे इंजिनियर होते. त्यांनी ग्वालियर, पंजाब, काश्मीर मध्ये पण, म्हणजे ऑल ओव्हर, आणि सेंट्रल इंडिया म्हणजे आजचा MP, ओके, खूप ठिकाणी काम केलं. ड्युटी करत असताना आर्किओलॉजी मध्ये इंटरेस्ट होते. ठीक आहे. नंतर असं मी वाचलं की लडाख आणि तिबेटच्या बाउंड्री बनवण्यामध्ये पण यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. इव्हन भारताच्या मॅपिंग मध्ये की भारताची लेंथ आणि ब्रेथ किती हे मोजण्यामध्ये पण यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरेस्टिंग फॅक्ट की
आता हे मला जेव्हा मी याचा मी होतो वाचत, मला हे खूप इंटरेस्टिंग कसं वाटलं बघा. 1856 मध्ये त्यांना बर्माचा त्यांना म्यानमारचा चीफ इंजिनियर बनवलं. ठीक आहे, तुम्हाला कळतंय बर्माचा चीफ इंजिनियर म्हणजे ते किती मोठी पर्सनॅलिटी होती, राईट. ते हेड होते त्या पूर्ण म्हणजे कंट्रीमध्ये हेड होते. ओके, चीफ इंजिनियर बनवलं. आणि हा व्यक्ती बुद्धिझम मध्ये थोडासा कीन आहे. ओके, आता 1856 मध्ये ते गेले तिथे बर्माला आणि 2 वर्ष त्यांनी तिथे काम केलं. आता ते भारतात नाहीये, बर्मामध्ये, म्हणजे त्यावेळेसचा भारत मध्ये बर्मा पण ते बर्मामध्ये होतं. 1857 मध्ये काय झालं कोण सांगेल इंडियन हिस्ट्री मध्ये? 1857 मैंने पहिले बताया भी. 1857 चा काय झाला? 1857 चा उठाव. येस, एक्झॅक्टली. 1857 चा उठाव झाला, रिवोल्ट. ओके, 1857 चा रिवोल्ट. काय झालं होतं तिथे? सगळ्या ज्या हे होत्या कंपनीज त्यांनी उठाव करायला सुरू केला, त्यांनी रिवोल्ट केला आणि मग जो भेटेल त्या इंग्रज अधिकाऱ्याला ते मारत सुटले होते. ओके, असं मी नंबर्स मे बी थोडे मागे पुढे असेल माझे, पण मी 1857 मध्ये फक्त 12,000 हे ब्रिटिशर्स होते आणि बाकीचे म्हणजे सिख किंवा दुसरे अँग्लो इंडियन्स हे असे होते जे या ब्रिटिश कंपनीमध्ये होते, राईट. म्हणजे त्या सैन्यामध्ये होते. तर 12,000 लोकांपैकी 2,000 तर ब्रिटिश अधिकारीच मारले गेले. ठीक आहे, तुम्हाला नंबर कळतोय. आणि ह्या वेळेस सर अलेक्झांडर कनिंगहॅम हे बर्मामध्ये होते. मला खूप हे फॅक्ट खूप इंटरेस्टिंग वाटतंय. ओके, कारण की इथे या ठिकाणी जो मिळेल त्याला मारत सुटत होते आपले ज्या म्हणजे त्या रिवोल्ट मध्ये. आणि त्याच टायमामध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम हे बर्मामध्ये होते, म्हणजे सेफ होते. मला असं बोलायचंय. याच्या मागे काय रिझन आहे मला माहित नाही, पण जस्ट मला थोडंसं याला थोडा हायलाइट करावं असं वाटलं. ठीक आहे, नंतर मग 1861 मध्ये जेव्हा भारतामध्ये परत आले, ऑलमोस्ट त्यांचं रिटायरमेंट झालं होतं. नंतर त्यांच्या देखरेखमध्येच मग आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना करण्यात केली. मग त्यांनी खूप सारे पुस्तक लिहिले. कशावरती पुस्तक लिहिलं आपण ते बघूया. ठीक आहे, नंतर त्यांनी काय त्यांनी हे केलं. ओके, मी काल माझे नोट्स बनवले, मी त्याच्यावरती वाचून दाखवले. 1837 मध्ये त्यांनी सारनाथ डिस्कव्हर केला. 1842 मध्ये त्यांनी संकिस्ता डिस्कव्हर केलं. कोणी सांगेल संकिस्ताला काय होतं? कोणी सांगेल संकिस्ता किसके बारे में? संकिस्ता में ये पिलर दिखाया था हाथी का. क्या हुआ था संकिस्ता में? संगीता मध्ये तिथे उतरले होते पृथ्वीवर आले. जेव्हा महामायाला त्यांच्या आई महामायाला 29 मध्ये धर्म सांगायला गेले होते, तेव्हा त्यांनी ते तिथे उतरले होते. खूप छान, बरोबर. संकिस्ता साइट त्यांनी डिस्कव्हर केले. ठीक आहे, एक्सकेवेट केले आपण. मी त्या स्तूपाचा फोटो नाही टाकला. ठीक आहे, इथे स्तूप सुद्धा आहे, पण ते अजून पण एक्सकेवेट केलेलं नाहीये. सेकंड हे झालं, संकिस्ता झालं. नंतर 1851 मध्ये सांची डिस्कव्हर केले. सांची माहिती ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे सांची, बरोबर. सांची कुठे आता? म्हणजे सांची कुठे आहे? MP मध्ये. ओके, सांची वरती मला वाटतं आपण अजून लेक्चर घेतलं, म्हणजे सांगितलं नाही. सांची मध्ये आपल्याला काय भोपाळ, हा भोपाळच्या पुढे येतं. ठीक आहे, सांची मध्ये सारीपुत्ते महामोग्गलान यांच्या हस्ते सुद्धा सापडले आहेत. खूप मोठी साईट आहे, इंटरेस्ट आणि खूप सुंदर अशी जागा आहे सांची. नंतर सांची त्यांनी शोधलं. नंतर सांचीच्या आसपासच्या साईट्स त्यांनी डिस्कव्हर केल्या आणि मग त्यांनी 1854 मध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं द भिल्सा टोप्स. तर या भिल्सा टोप्स मध्ये त्यांनी सांचीचे स्तूप, भरूचचे स्तूपांबद्दल त्यांनी माहिती दिली. तुम्हाला कळतंय म्हणजे ऑलमोस्ट 150 वर्ष आधीची ही गोष्ट आहे. ठीक आहे, किंवा इव्हन मोर. ओके, 170-180 वर्षा पहिल्याची ही गोष्ट आहे. आणि त्यांनी इतकं काम करून ठेवलंय की बाबा इथे हे स्तूप आहेत, ही जागा खूप महत्वाची आहेत, मग बुद्धांबद्दल आहेत किंवा अशोकाबद्दल आहेत, वेगळ्या गोष्टी. आता तुम्ही जो फोटो बघताय ना, हा फोटो मी स्वतः काढला होता कलकत्ताच्या म्युझियम मध्ये. इथे फोटो काढणं अलाउड नव्हतं, पण मी मॅनेज केलं मोबाईल मधनं फोटो काढायला. तर हा आहे बरहुतचा स्तूपा. ठीक आहे, त्यांनी माहिती काय केलं ब्रिटिशांनी? इतके मोठे 15-15 फुटाचे पिलर्स त्यांनी म्हणजे पार MP मधून त्यांनी कलकत्त्यामध्ये म्हणजे तिथे आणून हे केले. ओके, याच्यापेक्षा पण मोठे स्तूपाचे पार्ट्स. ओके, अमरावती स्तूप जे आंध्रमध्ये, त्यांनी अख्खं स्तूप म्हणजे
सगळ्या व्हाईट स्टोन मध्ये असलेलं स्तूप त्यांनी हलवलं लंडनच्या म्युझियम मध्ये. आज आपल्याकडे जेवढं हे आहेत म्हणजे आपल्या म्युझियम मध्ये ह्या इतक्या गोष्टी आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त तर ते तिथे घेऊन गेलेत असा. असो, हा भरूचचा स्तूप आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला हेच आहे, याला आपण सांची गेट म्हणतो. ठीक आहे, सांची मध्ये आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, नंतर हे रेलिंग्स वगैरे, ठीक आहे, हे आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारे सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी जी साइट्स त्यांनी डिस्कव्हर केली किंवा एक्सकेव्हेट केली, त्यांनी त्याच्यावरती रिपोर्ट्स बनवले आणि मग ते सबमिट सुद्धा केले गव्हर्नमेंटला. मग तिकडनंच प्रथा सुरू झाली की एखादी नवीन साईट मिळाली मग त्याच्यावरती रिपोर्ट लिहायचा आणि ते गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये टाकायचं. ठीक आहे, मग आता पण SI आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया नवीन दर वर्षाला ते त्यांचे रिपोर्ट्स बनवत असतात. सुरुवात कोणाकडनं झाली? सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्याकडनं. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. नंतर मग त्यांनी अजून एक पुस्तक लिहिलं, कुठे गेलं, एशियन जिओग्राफी ऑफ इंडिया. एशियन जिओग्राफी ऑफ इंडिया 1871 मध्ये. हा पुस्तक तोच माणूस लिहू शकतो, त्याचा इतका मोठा अभ्यास आहे, बरोबर ऑल ओव्हर इंडिया, पार लद्दाख पर्यंत. ओके, लद्दाख पाकिस्तान गांधार पर्यंत जाऊन आल्यानंतर त्यांनी त्यांचा इतका अभ्यास होता. मग त्यांनी बुद्धिझम, ओके, बुद्धिझमला हायलाइट करत असताना त्यांनी जिओग्राफी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं. त्यांचं खूप मोठं काम आहे. पण आता जर आपण या क्लासमध्ये बघायला गेलं की त्यांनी हे इतके मेन साइट्स, त्याच्यामध्ये तक्षशिला आहे. ओके, त्याच्यामध्ये तक्षशिला आहे. तक्षशिलानंतर त्याच्यानंतर जे मेन नाव आपल्याला माहिती आहे, बैरटका आहे, नंतर संकेश्वर, श्रावस्ती, कोसंबी, वैशाली, नालंदा, कपिलवस्तू नाही, इंडियाचं कपिलवस्तू नाही, नंतर त्याच्यानंतर आपलं सारनाथ पण झालं, नंतर बुद्धगया झालं. हे इतक्या इम्पॉर्टंट साइट्स त्यांनी एक्सेप्ट केल्या किंवा शोधून काढल्या. मग कोणाला हा प्रश्न पडतोय का की त्यांना ह्या साइट्स कसे माहित पडले? ओके, कसं काय त्यांना माहिती? अरे इथे बुद्धगया आहे, इथे सारनाथ आहे, इथे श्रावस्ती आहे. त्यांना कसं माहित पडलं? ज्यांना माहिती असेल त्यांनी थांबा, इतरांना ट्राय करू द्या. कसं माहित पडलं असेल? त्यांना जुनं काही एखादं बुक मिळालं असेल. हा, बरोबर ना, एक्झॅक्टली. ओके, म्हणजे असं स्वप्नात तर नाही आलं असेल अरे इथं असं इथं तसं. ओके, एक त्यांनी काहीतरी रेफर केलं. काय रेफर केलं बघा, किती इम्पॉर्टंट आहे. ओके, चायनीज ट्रॅव्हलचे नाव किती चायनीज ट्रॅव्हल आले इंडियामध्ये? तसे खूप आले असतील, पण आपल्याला 3 लोकांची नावं माहिती आहेत. ओके, कुणाला आठवतंय? ओके, ह्युनसेंग एक आहे, नंतर फाहान आहे, नंतर आय थिंक एक आयचीन का आयशिन असं काहीतरी. ठीक आहे, पण हे ह्युनसेंग आणि फाहान यांनी काय केलं, त्यांनी त्यांचे ट्रॅव्हल रेकॉर्ड्स बनवले. कसं? ह्युनसेंग 17 वर्ष भारतामध्ये होते. 17 वर्ष, त्यातले 2 वर्ष ते नालंदामध्येच होते. 17 वर्ष ते भारतामध्ये होते. इथून तेव्हाचा भारत पार बर्मापासून तर गांधार पर्यंत, म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत पण असं बोलूया, इतका मोठा भारत होता. ह्युनसेंग यांनी काय केलं, खूप धन्यवाद आहे त्यांचे की त्यांनी त्यांचे रेकॉर्ड्स मेंटेन केले. कसं समजा मी आता मी पूर्वेला फेस करतोय. ओके, आय एम फेसिंग नॉर्थ समजा. ओके, तर नॉर्थ मध्ये बघत असताना ते असं मेन्शन करतायत की इथे फेस करत असताना तिथे 2 डोंगर आहे. ओके, आणि त्या 2 डोंगरच्या साईडला एक नदी वाहते आहेत. त्या नदीला फॉलो करत जर आपण 2 दिवस प्रवास केला तर ही सिटी लागेल, असं मेन्शन केलंय. ठीक आहे, असं मेन्शन केलंय. ओके, त्याला ट्रॅव्हल रेकॉर्ड्स ऑफ ह्युनसेंग असं काहीतरी पुस्तक आहे इंग्लिशमध्ये. तर ह्युनसेंगने असं पूर्ण 17 वर्षाचा रेकॉर्ड बनवला. आणि असं म्हणतात की ह्युनसेंग, ओके ते पुढची गोष्ट मी सांगतो. ह्युनसेंगने त्याचा पूर्ण रेकॉर्ड बनवला. आता ही चायनीज डायरी नंतर फ्रेंच मध्ये, जर्मन मध्ये ट्रान्सलेट झाली, नंतर इंग्लिश मध्ये आली आणि सर अलेक्झांडर पर्यंत पोहोचले किंवा त्यांच्यापर्यंत त्याचा म्हणजे अभ्यास केला. आणि मग त्यांनी ह्युनसेंगच्या डायरीवरून त्यांनी ह्या इतर सगळ्या साइट्स, जसा ह्युनसेंग ह्या भारतामध्ये फिरत होते तसंच अलेक्झांडर कनिंगहॅमने सेम फॉलो करत त्यांनी ह्या इतर सगळ्या साइट्स त्यांनी डिस्कव्हर केल्या. सगळ्या साइट्सची मी नावं घेतले, त्या सगळ्या साइट्स. आता झालं असं, कधी असं झालं की इथे म्हणतात की इथे 2 दिवसाचा प्रवास, इथे 3 दिवसाचा प्रवास केल्यानंतर एक साइट मिळेल.
पण कनिंगहॅम 2 दिवसाच्या प्रवासामध्ये त्यांना नवीन काहीतरी सापडलं. मग त्यांनी ते पण नमूद केलं की इथे पण एक साईट आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला की कसं एक 400-500 म्हणजे त्यांच्या 400-500 जुना वर्षाचा रेकॉर्ड त्यांना अजून जुना रेकॉर्ड त्यांना मिळतोय आणि नंतर ते त्याच्यावरती अभ्यास करतायत आणि नंतर एक साईट डिस्कवर होते. किती इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे रेकॉर्ड बनवणं किंवा एक चांगला एक रेकॉर्ड मेंटेन करणं किती चांगली गोष्ट आहे. खूप छान. त्याच्यानंतर इंटरेस्टिंग फॅक्ट असा की आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये सगळ्यात जुनं सिव्हिलायझेशन जे होतं इंडस व्हॅली. ओके, आपल्या हडप्पा. ओके, हडप्पा झालं असं की ह्या सगळ्या साईट डिस्कवर करत असताना सर अलेक्झांडर कनिंगहॅम हे हडप्पा पर्यंत पोहोचले. त्यांना कळलं की इथे एक सिटी आहे, एन्शियंट सिटी. त्यांनी मेन्शन पण केलं पण त्यांनी एक्सकॅव्हेट नाही केलं. त्याच्या 20 वर्षानंतर जॉन मार्शल, ओके आय थिंक जॉन मार्शल त्यांचं नाव आहे, त्यांनी ती साईट डिस्कवर केली. म्हणजे आज आपण म्हणतो की हडप्पा इज अ ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन आपल्या इंडस व्हॅलीमध्ये किंवा इंडियामध्ये. तर त्याचा पण म्हणजे त्याचा शोध त्यांनी लावला. ठीक आहे, पण नंतर ती एक्सकॅव्हेट केली जॉन मार्शल यांनी. त्यांचं इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सेकंड थिंग, आज तुम्हाला मला सम्राट अशोकांबद्दल एवढं सारं माहिती आहे. कसं माहिती आहे, का माहिती सांगा. सम्राट अशोकांबद्दल किंवा बुद्धांबद्दल किंवा त्या जागेच्या मेन साईट. जेम्स यांनी ब्राह्मीत नोटेशन केलं म्हणून. एक्झॅक्टली. आता जे पिलर भेटत गेले ना, पिलर भेटले समजा. ओके, यांनी काय केलं, कुठे केलं, यांनी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी त्याची आय कॉपी बनवली. आय कॉपी म्हणजे कसं बनवलं तर शाई लावून म्हणजे इंक लावून आपण त्याला म्हणूया की त्याचा छापा केला. ओके, म्हणजे त्याची आय कॉपी बनवली. पूर्ण जसं जे इन्स्क्रिप्शन होतं त्या पेपरवरती ते छापले गेले. राईट, मग हा त्यांनी आय कॉपीज त्यांनी पाठवल्या जेम्स प्रिन्सेपला आणि जेम्स प्रिन्सेप यूज टू डिकोड देम. ठीक आहे, अशा प्रकारे सगळ्या जे साईट्स होत्या, सगळ्या जे पिलर्स होत्या, ओके त्याच्यावरचे जे इन्स्क्रिप्शन होते ते तशा प्रकारे त्यांचा रेकॉर्ड मेंटेन झाला. नंतर ते इन्स्क्रिप्शन त्यांनी हे केले, स्टोअर केले, नंतर डिकोड केले, नंतर ट्रान्सलेट केले आणि फ्युचर आता ब्राह्मी डिकोड झाली आहे. मग फ्युचर मधल्या स्कॉलर्स लोकांना अजून मदत झाली त्याच्यावरती काम करायला. किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज तुम्हाला मला ब्राह्मी वाचता येते तर यांचं किती मोठं काम आहे. बरोबर की जेम्स प्रिन्सेपला म्हणजे यांनी पाठवलं, नंतर डिकोड केलं. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक फोटो मी टाकला इथे. हा फोटो मी टाकला होता. हा फोटो घेतला आहे आपला कलकत्ताच्या म्युझियम मधला. हा कॉईन आहे, इतकासा कॉईन आहे, गोल्ड कॉईन आहे. ठीक आहे, आय थिंक तो कुशान पिरियडचा म्हणजे कनिष्क कुशान पिरियडचा हा कॉईन्स आहे. कॉईन्स वरती पण खूप चांगला अभ्यास, खूप चांगलं त्यांचं कलेक्शन. ठीक आहे, आता ते कलेक्शन सगळं त्यांच्या म्हणजे आय थिंक त्यांच्या फॅमिली मेंबर्स कडे आणि आता ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. ठीक आहे, इतका चांगला अभ्यास, जिओग्राफीचा अभ्यास आहे, आर्किटेक्चरचा अभ्यास आहे, ओके आर्किओलॉजीचा अभ्यास आहे, नंतर न्यूमिस्मॅटिक म्हणजे आपल्या कॉईन्सचा अभ्यास आहे, नंतर एपिग्राफी आपल्या इन्स्क्रिप्शन मध्ये अभ्यास आहे. त्यांनी सगळे इन्स्क्रिप्शन त्यांनी स्टोअर केले आणि पुस्तक लिहिलं, इन्स्क्रिप्शन कॉर्पस इन्स्क्रिप्शन इंडिकानम हे पुस्तक त्यांनी लिहिलं. खूप सारे पुस्तक आहेत, बुक्स आहे त्यांनी लिहिले. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल ते लद्दाख, ओके लद्दाख वरती त्यांचं पुस्तक आहे. ठीक आहे, नंतर भिल्साटोप जिथे सांची आणि बहरूच स्तूपाबद्दल आपल्याला माहिती मिळते. नंतर इंडियाच्या जिओग्राफी बद्दल त्यांनी बुक लिहिलंय. आता तुम्ही हे बघाल आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ठीक आहे, हे सगळे व्हॉल्युम्स त्यांनी बनवायला सुरू केलं. नंतर हे कॉर्पस इन्स्क्रिप्शनम इंडिकारम. ठीक आहे, याच्यामध्ये सगळे अशोकाचे इन्स्क्रिप्शन आपल्याला बघायला मिळतात. नंतर भरूचचा स्तूप आहे किंवा नंतर कॉइन्स ऑफ एशियन इंडिया. बघा एक माणूस किती काम करू शकतो. ठीक आहे, नंतर महाबोधी ही आपली महाविहार आहे. ठीक आहे, बुद्ध गायचं ते शोधून काढलं, त्याच्या आसपासचे साइट्स त्यांनी डिस्कवर करायचे. राईट, इतकं मोठं आणि इव्हन रिपोर्ट ऑफ टूर ऑफ ईस्टर्न राजपुतांवरती पण त्यांचा अभ्यास आहे. राईट, इतकं इंटरेस्टिंग कॉन्ट्रीब्युशन आहे सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचं. आज तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत ज्या काही साइट्स आपण बघतोय तर यांना एक्सकॅव्हेट करून यांना डिस्कवर करून याला कशा प्रकारे रक्षण दिलं गेलं पाहिजे. जर अजून चांगल्या प्रकारे केअर झालीच नसते तर आपण अजून खूप अज्ञानामध्ये असलो असतो, बुद्धांबद्दल अजून कमी माहिती असली असते. तर यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, अभ्यास म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे, मला पण अभ्यास करावा लागेल, खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे सांगण्यासारखे.
ठीक आहे. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्याबद्दल आपण खूप खूप ग्रॅटिट्यूड पे करूया. ठीक आहे. मी काल परवाच माझे नोट्स बनवायला सुरू केले. अजून म्हणजे सांगण्यासारखं खूप असेल, पण आज थोडक्यात आपण ह्या गोष्टी बघितल्या की कसं यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि नंतर ब्राह्मीसाठी ज्या सगळ्या बुद्धिस्ट साइट्स आहेत ते साठी किंवा रिवायवल ऑफ बुद्धिझम मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला यांच्याबद्दल थोडं तरी माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. ओके. सो अशा प्रकारे आपण आजचं हे लेक्चर इथे थांबवतोय. हे इन्फॉर्मेशन होतं जे मी शेअर केलं. मी पण आर्किओलॉजी किंवा आर्किटेक्चर मध्ये एक्सपर्ट नाहीये, पण जितके काही माझ्याकडे होतं मी ते शेअर करायचा प्रयत्न केला. थोडं मागे पुढे, जास्त नाही, थोडंसं मागे पुढे एखाद्या नंबर मध्ये झालं असेल तर झालं असेल, पण मोस्टली सगळं इन्फॉर्मेशन खूप ऑथेंटिक होती. ओके. आणि मी एक स्टोरी अशी ऐकली होती की सर अलेक्झांडर कनिंगहॅम इतके म्हणजे हे होते की जसं त्यांना कळायचं की इकडचं काही सामान गायब झालंय, समजा की बाबा समजा एखाद्या साईट मध्ये खूप काही सापडलं असेल, ते लोकांनी ते उचलून त्यांच्या घरी घेऊन गेले असतील. ठीक आहे. मी वाचलं नाहीये, मी ऐकलं एका लेक्चर मध्ये फ्रॉम अ व्हेरी रेप्युटेड पर्सनॅलिटी, म्हणून मी त्यांना मी हे कोट करतोय. मला याचा सोर्स माहिती नाहीये. सर अलेक्झांडर कनिंगहॅम काय करायचे, लोकांच्या घराघरात जाऊन त्यांना सापडलं की हे ह्या साईटवरून आणलेले, ते उचलून आणायचे. म्हणजे कोणी कोणी मोठे मोठे पिलर्स घरामध्ये लावले असेल सपोर्टसाठी, त्यांनी ते पिलर्स उचलून आणलेत. ओके. त्यांचं म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे सरांनी काम केलं सर अलेक्झांडर कनिंगहॅम. ओके. आणि नंतर सांगण्यास म्हणजे इतकंच मी नोट्स बनवलं आणि इतकं शेअर केलं. मे बी अजून कोणी स्कॉलर्स लोकांना यांच्याबद्दल अजून जास्त माहिती असेल, मे बी फ्युचरमध्ये आपण अजून आर्किओलॉजी किंवा आर्किटेक्चर मध्ये कोणी एक्सपर्ट असेल त्यांना आपण नक्की फ्युचरमध्ये बोलू. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरसाठी आपण इतकं नॉलेज शेअर, इतकी इन्फॉर्मेशन शेअर केली. ओके. थँक्यू सो मच. ओके. कोणाला काही विचारायचंय, सांगायचंय किंवा अजून काही शेअर करायचंय तुम्ही सांगू शकतात, बोलू शकतात. ओके. मंगल मेंत्रे ड्रॉइंग्स, हो मला आठवण द्या. ठीक आहे. ओके. ठीक आहे. देन आजचं लेक्चर आपलं संपतंय. कोणाला काही शेअर करायचंय, बोलायचंय, सांगायचंय आजच्या लेक्चर बद्दल, दुसऱ्या लेक्चर बद्दल, लास्ट लेक्चर बद्दल? हा, आज संध्याकाळी बनते धम्मशील यांचं धम्मदेसना आहे. आपण सगळ्यांनी या. ठीक आहे. आणि इतर लोकांपर्यंत पण शेअर करा. ओके. ओके. मंगल मैत्री घेऊया आपण, चालेल? कोण घेईल? आपली निवांशी घेशील?